विद्यार्थी मित्रांनो उभे राहा. सज्जता प्रवर्तन, प्रश्न कौशल्य आणि फलकलेखन याचा पाठ आज आपण पाहणार आहोत. सर्वांनी लक्ष द्या. प्राथमिक माहितीच्या नोंदी करतो. विद्यार्थी मित्रांनो, फळ्यावर मी काही आकृती रेखाटतो आहे. तुम्ही तिचं निरीक्षण करायचं आणि निरीक्षण करून मला उत्तर द्यायचं. मला सांगा बरं, ही भौमितिक आकृती कोणती आहे? सांगा. अगदी बरोबर आहे. बसा खाली. हा काय आहे? रेषाखंड आहे. आता मी आणखी एक असाच रेषाखंड रेखाटतो. आता मला सांगा बरं, ही सुद्धा भौमितिक आकृती कोण सांगतात? सांगा. रेषाखंड. अगदी बरोबर. आता मला सांगा, हे दोन रेषाखंड तुम्हाला कशी दिसतात? सांगा. समांतर आहे. अगदी बरोबर आहे. बरोबर आहे. आता मी हे दोन रेषाखंड एकमेकांना जोडतो. आता मला सांगा बरं, भौमितिक आकृती तयार झाली आहे. सांगा. आयत. आयत आहे. अगदी बरोबर आहे. याला काय म्हणतो आपण? आयत असं म्हणतो. आपण याला नाव देऊया ए बी सी आणि डी. आता बघा, ह्या आयताने काय केलं? हा भाग आहे तो व्यापलेला आहे. आता मी इथे अशाच समांतर रेषा रेखाटतो. दिसतंय सर्वांना? मी काय केलं? या रेषेला हे रेषा कशा समांतर रेखाटलेली आहे. बरोबर. आता ए बी आणि डी सी या दोन रेषाखंडाला आणखी मी काही समांतर रेषा रेखाटतो. आता मला सांगा बरं, या आयतामध्ये आता मी ही जे रेखाटलं आहे हे काय तयार झालंय? हा आयत आहे. तसे इथे लहान लहान छोटे छोटे आयत तयार झाले. आता आपण हे सर्व जर आयत मोजले, बरोबर, किती होतील ते कोण मोजतं? मोजता येईल तिथून? तो इथे 60 आहे. बरोबर. आता मला सांगा, हे 60 आयत मोजणे, या मोजमापाला आपण भौमितिक भाषेमध्ये काय म्हणतो? क्षेत्रफळ. अगदी बरोबर आहे. याला आपण काय म्हणतो? क्षेत्रफळ असं म्हणतो. तर मित्रांनो, आज आपण क्षेत्रफळ या संकल्पनेविषयी अधिक माहिती मिळवूया.
ठीक आहे, माझ्यासोबत तुम्हीही लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता काय करू आपण आणखी यासाठी आपण काही उदाहरण पाहूया, म्हणजे तुम्हाला क्षेत्रफळ ही संकल्पना लक्षात येईल. अगदी साधे सोपे उदाहरण आहे. बघा, एका आयताची लांबी 5 सेंटीमीटर आहे आणि त्याची सेंटीमीटर आहे असून त्या असा एक प्रश्न आहे. आता काय करूया आपण, या प्रश्नामध्ये कोणती माहिती दिली आहे एकदा ते पाहूया. त्याचं उत्तर असेल, कोणती माहिती दिलेली आहे त्याला म्हणतात दीपा, म्हणजे दिलेली माहिती. कोणती माहिती आहे तर आपल्याला यामध्ये काय दिलेलं आहे, लांबी दिलेली आहे. लांबी किती आहे ती कोण सांगितलं सांगा. अगदी बरोबर आहे, लांबी आहे 5 सेंटीमीटर. रुंदी किती आहे बघायचं आणि सांगायचं. बरोबर सांगा. 3 सेंटीमीटर. अगदी बरोबर आहे. किती आहे 3 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय करायचं, या आयताचं क्षेत्रफळ आपण काढणार आहोत. तुम्हाला माहिती आहे की आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, सांगा बरं मला. आयताचे क्षेत्रफळ बरोबर कोण सांगितले मला सूत्र सांगा तुम्ही. लांबी गुणिले रुंदी. अगदी बरोबर आहे, लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी. आणि मला वाटतं सर्वांना माहिती आहे की आपल्याला दिलेली माहिती आपण इथे लिहिलेली आहे. व दिलेली माहिती लांबी किती आहे 5 सेंटीमीटर, ती आपण इथे लिहूया. त्यानंतर रुंदी आपल्याला दिलेली आहे 3 सेंटीमीटर, ती आपण इथे लिहूया. आणि जर आपण या दोघांचा गुणाकार केला, म्हणजे इतर 5 चा पाढा 3 पर्यंत मोजा, तर 3 चा पाढा 5 पर्यंत मोजा. बरोबर, हे जर आपण मोजले तर त्याचं उत्तर किती येतं सांगा. 15. अगदी बरोबर आहे, किती येतं 15. मग मला सांगा की 15 आहे, ह्या 15ला आपण क्षेत्रफळ काढत आहोत, त्यासाठी त्याला एकक असतं. इथे आपण काय एकक लिहिणार आहोत सांगा. चौरस सेंटीमीटर. अगदी बरोबर आहे, चौरस सेंटीमीटर. का, कारण आयतामध्ये छोटे छोटे चौरस असतात, ते चौरस मोजणे म्हणजे
क्षेत्रफळ असतं, म्हणून आपण त्याला एक चौरस सेंटीमीटर असे लिहितो आणि त्याला आपण संक्षिप्त रूपामध्ये काय लिहितो? सेंटीमीटर. तर काय आहे मग आयताचे क्षेत्रफळ? आयताचे क्षेत्रफळ बरोबर 15 चौरस सेंटीमीटर. आणि हे आपलं काय आहे? उत्तर आहे. आणि म्हणून त्याला नेहमी उत्तराला असा बॉक्स तयार करायचा. बरोबर आहे? त्याचप्रमाणे आपण आता दुसरी एक भौमितिक आकृती घेऊया आणि त्याचं क्षेत्रफळ काढूया. दुसरं उदाहरण आहे एका त्रिकोणाचा पाया 6 सेंटीमीटर आहे. आणि उंची 10 सेंटीमीटर आहे. तर त्याची म्हणजे त्रिकोणाची त्याची क्षेत्रफळ किती? पुन्हा काय असणार बघा, एक यासाठी आपण एक आकृती काढूया आणि मग त्यात दिलेली माहिती कोणती ती आपल्या लक्षात काय असेल? बघा, दिलेली माहितीमध्ये आधी असं आपण नेहमी लिहायचं. पाया आहे किती आहे पाया? बरोबर आहे, इथे लिहिलं आहे उदाहरणार्थ 6 सेंटीमीटर. बस झाली. त्याचप्रमाणे त्याची उंची आहे किती आहे? उदाहरणामध्ये दिलेली उंची सांगा तुम्ही. 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर. बरोबर आहे. तर आपल्याला काय करायचं? क्षेत्रफळ किती आहे ते दाखवायचं आहे. ठीक आहे. आपण यासाठी ही आकृती काढली काटकोन त्रिकोण तुमच्या लक्षामध्ये येईल. याला आपण काय करूया? नाव देऊया. हा ए आहे, बी आणि सी. तुम्हाला माहिती असेल की इथे याची उंची बघा, पाया जो आहे तो 6 सेंटीमीटर आहे आणि ही उंची आहे ती किती आहे? 10 सेंटीमीटर. मग मला सांगा बरं, क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? किती सूत्र आहे? चला, 1/2 गुणिले पाया गुणिले. अगदी बरोबर आहे. याला असं म्हणतात 1/2 पाया गुणिले उंची. याची किंमत आपण यात घेऊया. 1/2 पाया आपल्याला इथे दिला आहे तो म्हणजे 6 सेंटीमीटर गुणिले उंची आहे 10 सेंटीमीटर.
जर आपण 2 ने कुठे संक्षिप्त रूप आपण एक तर 6 ला देऊ शकतो किंवा 10 ला देऊ शकतो. ठीक आहे. 2 च्या पाड्यामध्ये 6 आहेत का? कोणत्या स्थानी आहे? तिसऱ्या स्थानी आहे. बरोबर आहे. म्हणून आता काय उरलं इथे? 1 उरला आहे. तुम्हाला माहिती आहे 1 ने जर आपण कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर तीच संख्या येते. म्हणून आपण लिहूया 1 गुणिले 3 गुणिले 10. काय उत्तर येईल याचं? अगदी बरोबर आहे. किती असेल? 30. आणि म्हणून याला पुन्हा एक आपण लिहिणार चौरस सेंटीमीटर. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 30 चौरस सेंटीमीटर. आणि या उत्तराला अशा पद्धतीने आपण बॉक्स बांधायचं म्हणजे आपल्याला त्याचे गुण मिळतात. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण 2 भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ कसे काढतात ही संकल्पना आज आपण समजून घेऊ.